कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काका जायचंय का घरी, का थांबता इथं माझ्यासोबत? नाही नाही नको, गुराला बांधता येत तर बांधलेवाणी झालंय मला इथं। बर, 2 अटीवर सोडतो। एक तर चांगलं खाऊन पिऊन गोळ्या औषधं व्यवस्थित घ्यायची आणि दारू कायमची सोडायची। जमल ना? ऐकताय का काका? जमल की, का नाही जमणार? मग ठीक आहे, आराम करा आणि काळजी घ्या स्वतःची। डॉक्टर, तात्या, तात्या, हाऊज यू? अगं धनु, हाऊ आर यू असतं का ते? तेच ते। आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? होय, बरं आहे आता। बेस्ट। हे घ्या तुमचा ब्रेकफास्ट। नाउ दिस ब्रेकफास्ट यू टेक फास्ट। दादा, त्या दोनूच्या इंग्रजीला बांध घाल, नाहीतर तात्या परत आजारी पडतील। पण तात्या, तुम्हाला असं बघून आम्हाला लई बरं वाटतंय। आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का तात्या? मी किती रडले माहितीये का तुम्हाला? तुम्ही जर असं परत आजारी पडला ना तर बघाच आता। अरे हो, सगळं इथंच बोलणार आहे का? घरी बोलला बी काहीतरी ठेवा की। म्हणजे तात्यांना रिचार्ज मिळाला? डिस्चार्ज म्हणायचं तिला। तेच ते। हो, दिलाय। घरी घेऊन जायला सांगितलंय। तात्या, घरी जायच्या आधी नाश्ता करून घ्या बरं का, आणलाय। हे तुमचं बिल। डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि पैसे काउंटरला जमा करा। सूर्या, काय झालं रे? काय झालं ते? आणि ते बघू देत मला। नाही, कशाला राहू दे। मी म्हटलं ना, मला बिल बघू देत। तुला बिलाच्या पैशांचं टेन्शन आलंय ना? अगं नाही, तसं काय नाही। हे बघ सूर्या, माझ्याशी खोटं बोलायची काही गरज नाहीये तुला। अगं म्हणजे माझ्याकडे आता 20,000 रुपयेच आहेत फक्त। मी काय म्हणतो, त्यांना थोडं थोडं करून दिलं तर चालणार नाही का? मला नाही वाटत ते असं करू देतील, पण तू काळजी करू नकोस। मी बघते काय होतंय का। सूर्या, जरा बाहेर येशील का? काय झालं? हॉस्पिटलमध्ये एकदम बिल भरावं लागतं आणि ते भरल्याशिवाय पेशंटला डिस्चार्ज देत नाही। तू एक काम कर, माझी ही हिऱ्याची अंगठी आहे, त्याचे 40,000 येतील। तू हिला विक, त्यातनं जे काही पैसे येतील त्याने बिल भरून टाक। नाही नाही, काय बोलतेस तुळजा? उगाच मला लाजवू नको। अगं कशी घेऊ अंगठी मी ती? मग काय करणारेस? कसं बिल भरणारेस? काय विचार केलायस त्याचा? मी कोणाकडनं उधार मिळतात का बघतो। अच्छा, म्हणजे कोणा दुसऱ्याकडनं उधारी घेतलेली तुला चालेल, पण माझी मदत नकोय। तसं नाही तुळजा,
अंगठी म्हणजे जीवाला प्यारी गोष्ट असते ग, ती कशी घेऊ मी? अरे पण मग हरकत काय? मी नाहीये का कोणी तुझ्यासाठी? तू काहीच केलं नाहीयेस का माझ्यासाठी? उलट तू माझ्यासाठी जे जे काही केलंय ना ते कोणी कोणासाठी नाही करत. त्या तुलनेत मी जे काही करते त्यासमोर शुल्लकच आहेत रे. म्हणून प्लीज तू ही अंगठी घे, जास्त विचार करू नकोस. हिला विक आणि बिल पे करून टाक. तुळजा, पण तुझी अंगठी विकायला लागली ही गोष्ट माझ्या मनाला सारखी खात राहील ग. एक काम करशील मग, ही अंगठी विकू नकोस, गहाण तरी ठेवशील. ठीक आहे, पण मी पैसे फिरून परत अंगठी आणून देईन. हे तुला चालणार असेल ना तरच ती मला अंगठी दे, नाहीतर राहू दे. ठीक आहे, तुझा स्वाभिमान दुखावेल असं मी काही करणार नाही आणि काही बोलणारही नाही. जसे पैसे जमतील तशी अंगठी सोडव आणि मला परत दे. घे. तुळजा, ही अंगठी साखरपुड्यात सरनोबतन दिली ती तर नाही ना? तसं असेल ना तर डॅडींना आवडणार नाही ग? नाही नाही, त्यांचा या अंगठीशी काही संबंध नाहीये. ऍक्च्युली ही अंगठी मला सिद्धार्थने दिली. काय? मग तर नकोच, नको अंगठी, घेऊन टाक तुला. अरे सूर्या, काय प्रॉब्लेम आहे? तुला तुझी अडचण कळत नाहीये का? माझ्या अडचणीसाठी तुझ्या काळजाच्या जवळची वस्तू कशी घेऊन जाऊ अगं मी? वस्तू जरी जवळची असली ना तरी ती एक वस्तूच आहे. आणि ती वस्तू जर गरजेच्या वेळी उपयोगी नाही आली तर अशा वस्तूची काय किंमत आहे रे? माझ्या बोटात शोभेची वस्तू म्हणून मिरवण्यापेक्षा ती तुझ्या गरजेला उपयोगी आली ह्याच्यातच मला समाधान मिळेल. हे बघ, जास्त विचार करू नकोस. आता फक्त तू तात्यांचा विचार कर. ते बोललेत ना मगाशी, त्यांना इथे किती बांधल्यासारखं होतं. मग आपली जबाबदारी नाहीये का इथून लवकरात लवकर त्यांना घरी घेऊन जायची? जास्त विचार करू नकोस, घे. सूर्या, खूप विचार केलास हा तू. आता मी तुझं काही ऐकणार नाही. ही घे अंगठी आणि जा, गहाण ठेव आणि जे काही पैसे येतील त्यातनं बिल पे करून टाक. जा, चल. तू सिद्धार्थनं दिलेली अंगठी मला मदत करायला देतेस, पण मला तुझा सिद्धार्थ दिसला होता हे तुझ्यापासून लपवावं लागतंय. पण लवकरच ते तुझ्या समोर असेल, हे शब्द आहे माझा. सूर्या, अरे किती विचार करणार आहेस तू? चल, जा. सिद्धार्थ, मला माफ कर. मी तुझ्या प्रेमाची निशाणी सूर्याला दिली, पण ती भल्या कामासाठी दिलीये. मला खात्री आहे आता इथे माझ्या जागेवर तू असतास ना तर तूही तेच केलं असतं. तुझा चांगुलपणा दाखवला असतास आणि तुझ्या या चांगुलपणाच्याच तर प्रेमात पडले होते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.